नमस्कार. लाडकी बहीण योजनेमधील महिलांनी जरी ई-के-वाय-सी केलेली असेल तरी यामध्ये जे काही महिला आहेत त्या महिला पात्र राहणार आहेत, तर काही महिला अपात्र राहणार आहेत. तर यामध्ये कोणत्या महिला पात्र राहतील व अपात्र राहतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूया कोणत्या महिला अपात्र राहतील व कोणत्या महिला पात्र राहणार आहेत. पात्रतेचे व अपात्रतेचे निकष आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. जी कोणतीही महिला असेल, लाभार्थी महिला असेल, ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे व इतर राज्याची महिला असेल तर ती अपात्र ठरणार आहे. त्यानंतर राज्यातील विवाहित तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित. जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा महिला असतील तर त्याच पात्र ठरणार आहेत. जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन्ही विवाहित महिला असतील तर त्यामधील तुम्हाला एकच महिला पात्र असणार आहे. त्यामधली कोणतीही महिला असू शकते. किंवा तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये दोन्ही अविवाहित महिला असतील तर त्यामधील तुम्हाला एकच महिला पात्र ठरणार आहे. जी काही दुसरी महिला असणार ती अपात्र ठरणार आहे. त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही या योजनेचा लाभ आहे. तुम्हाला तुमच्या वयाचे 21 वर्षापासून घेऊ शकता ते 65 वर्षापर्यंत. म्हणजे ज्या दिवसापासून योजना चालू झालेली आहे तिथून 21 वर्ष आणि शेवटची वय मर्यादा देण्यात आलेली 65 वर्ष. जर तुमचं वय यामध्ये कमी असेल आणि तुम्ही अर्ज केलेला असेल तर यामध्ये तुमचा अर्ज बाद होऊन तुम्ही लाभ घेऊ शकत नाहीये. यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते, म्हणजे स्वतःच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते म्हणजे डीबीटीला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हे जे काही बँक अकाउंट आहे ते तुम्हाला आधार कार्डला लिंक करून घेणे अनिवार्य आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. जर तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या खात्यामध्ये जर पैसे येत असतील तुमचे तर ते बंद केले जाणार आहेत. त्यामधून तुम्हाला अपात्र केले जाईल. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचे जे काही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे, तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती असतील व त्या व्यक्तींचं मिळून जे काही वार्षिक उत्पन्न होतं तर त्या वार्षिक उत्पन्नानुसार तुमचे जे काही उत्पन्न आहे ते 2,50,000पेक्षा कमी असलं पाहिजे. जर जास्त असेल तर ते तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे. यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असेल आणि ते ITR फाईल करतात तर अशा कंडिशन मध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज बाद केला जाणार आहे आणि तुमचा लाभ आहे तो लाभ बंद केला जाणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2,50,000 पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. जर या कंडिशन मध्ये तुमचे जे काही सेवानिवृत्त कोणी असेल तसेच कोणी कॉन्ट्रॅक्टवर काम करत असेल किंवा स्वयंसेवी कामगार असेल तर अशा कंडिशन मध्ये तुमचे घरामध्ये ज्या काही महिला असतील तर त्या महिला पात्र ठरणार आहेत. या महिलांना अपात्र ठरवता येणार नाहीये. यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. म्हणजे जर तुमची एखादी महिला असेल, तुमच्या घरामध्ये वृद्ध महिला असेल किंवा इतर काही विधवा महिला असेल आणि ती महिला जर तुमच्या याच्यामध्ये लाभ घेते, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल, तर अशामध्ये जर तुम्हाला जर लाभ मिळत असेल तर यामध्ये तुमचाही हप्ता बंद होणार आहे. तुमचा जे काही बेनिफिट आहे ते बंद होणार आहे. यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही सध्या आमदार असेल, कोणी खासदार असेल किंवा माजी खासदार होऊन गेला असेल किंवा आमदार होऊन गेला असेल तर अशा कंडिशन मध्ये त्या महिलांचे जे काही हप्ते त्याच्या घरातील जे काही महिला असतील किंवा कोणी असेल त्या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत. जर तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य जर भारत सरकारमधील किंवा राज्य सरकारमधील उपक्रमांचे काही अध्यक्ष असतील किंवा कर्मचारी असतील, कामगार असतील तर अशा कंडिशन मध्ये जे काही त्यांच्या कुटुंबातील महिला असतील त्या महिलांचे जे काही हप्ते आहेत ते बंद होणार आहेत. यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. म्हणजे जर तुमच्या कुटुंबामधील ट्रॅक्टर सोडून इतर कोणती 4 चाकी वाहन असेल तर अशा कंडिशन मध्ये
जे काही महिला आहेत त्या महिलांचे जे काही हप्ते आहेत, लाभ आहे, तो लाभ बंद होणार आहे. तर अशा पद्धतीने ज्या काही लाडकी बहीण योजनेमधील महिलांनी ई-केवायसी जरी केली असेल तरी या महिलांचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते बंद होणार आहेत व काही महिलांचे जे काही हप्ते जे निकष पूर्ण करतात त्या महिलांचे हप्ते ते हप्ते चालू राहणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती पाहिली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.